22 सप्टेंबरच्या सूर्योदयापासून नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म लागू। उद्यापासून जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात होणार। उद्यापासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव, पंतप्रधान मोदींकडून घोषणा। हॉटेल रूम्सवरचा जीएसटी कमी केल्यामुळे पर्यटन सुद्धा स्वस्त होणार। लहान दुकानदार देखील जीएसटी रिफॉर्म्समुळे उत्साही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। उद्यापासून फक्त 5% आणि 18% हे दोनच टॅक्स स्लॅब असतील, मोदींची माहिती। यामुळे निओ मिडल क्लास वर्गाची आणि गरिबांची भरभराट होईल, मोदींना विश्वास। गर्व से कहो स्वदेशी है, पंतप्रधान मोदींचा नारा। प्रत्येक घर, दुकानं स्वदेशी वस्तूंनी भरली पाहिजेत, मोदींचं आवाहन। तर प्रत्येक राज्यांनी स्वदेशी उत्पादनाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, मोदींचं वक्तव्य। पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्याने लक्ष्मण हाकेंना फोन करून शिवीगाळ। सोशल मीडियावरती कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। कथित ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। आपल्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा हेतू, व्हायरल ऑडिओवरती लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार यांच्याकडून हाकेंची पाठराखण, पैशांशिवाय आंदोलनं होतात का? विजय वडेट्टीवार यांची हाकेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरती प्रतिक्रिया। इतकी आंदोलनं पैशांशिवाय झाली आहेत का? वडेट्टीवारांचा खोचक टोला। जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांकडे आपण लक्ष देत नाही, लक्ष्मण हाकेंच्या कथित ऑडिओ क्लिपवरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आताच्या आमदाराला 2 कोटी रुपये मिळतात, मात्र आपण आमदार नसताना सुद्धा 20 कोटी रुपये मिळतात। माजी आमदार सदा सरवणकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। पराभूत झालो असलो तरी आपलं नेतृत्व, मुख्यमंत्री आणि शिंदे हे आपल्या मागे सक्षमपणे उभे असल्याचं सरवणकरांचं वक्तव्य। सदा सरवणकरांनी फक्त सत्ता गाजवण्याचं काम केलं, महेश सावंतांची टीका। सध्या सरकारकडून माजी आमदारांना पैशांची खैरात, मलिदा खिशात टाकण्याचं काम सरवणकरांनी केलं असल्याचा सावंतांचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 3 कोटींपर्यंत खर्च होतो, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। काही ठिकाणी एका घरामधून 100 बोकडंही द्यावे लागतात, कार्यकर्त्यांनी इतका खर्च करून मातीत जायचंय का? गायकवाडांचा सवाल। संजय गायकवाड यांच्या पोटातलं आता ओठांवरती आलंय, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। तर खोके आणि बोके यांची सवय झालेल्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार, असं म्हणत वडेट्टीवार यांची टीका। ओबीसींच्या लढाईमध्ये जो सामील होणार नाही त्याला धडा शिकवा, ओबीसींच्या लढाईमध्ये सहभागी होणार नाही त्याला विरोधक मानू। भंडाऱ्यामध्ये विजय वडेट्टीवार यांची ओबीसी नेत्यांवर टीका। एसटी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघाल तर डोळे काढू, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा। महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्व, नितीन गडकरींचं वक्तव्य। तर आपण ब्राह्मण आहोत, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, गडकरींचं विधान। महायुतीकडून कोल्हापूरमधील विकास कामांचं उद्घाटन। 15 वर्षांमध्ये काँग्रेसनं सामाजिक हिताचं कामच केलं नाही, खासदार धनंजय महाडिक यांची काँग्रेसवर टीका। जालन्यामधल्या नागेवाडी भागामध्ये मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्तेंची गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न। सदावर्ते धनगर उपोषणाला आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न। जालन्यामधल्या मंठा शहरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, त्यांच्यावरती चप्पल सुद्धा फेकल्या। मराठा आंदोलकांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न आणि घोषणाबाजी। गुणरत्न सदावर्ते पोलिसांमुळे वाचले, मराठ्यांचा द्वेष करत राहिलात तर भविष्यामध्ये त्यांचा पाठलाग करू। सदावर्तेंवरती हल्ला करणारे मनोज जरांगेंचे समर्थक आक्रमक। मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये अचानकपणे मधमाशांचा हल्ला, बैठकीमध्ये आलेल्या अनेकांना मधमाशांचा चावा, मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढलंय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी 3 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डे अशी या 3 आरोपींची नावं आहेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाणीचं प्रकरण, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची एंट्री फी वसूल करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, ठेका रद्द करण्याविषयी बजावली कारणे दाखवा नोटीस, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचीही शक्यता आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पत्रकाराच्या मारहाणीच्या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी जखमी पत्रकारांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। मारहाण प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून आरोपींवरती कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा दादा भुसेंनी दिलं आहे।
त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवरती झालेल्या हल्ल्याचा नागरिकांनी निषेध केलाय. पत्रकारांना सुरक्षा देण्यात येण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. तब्बल 4 महिन्यांनी अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामधील डॉक्टरांचा पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा झालाय. 3,21,91,000 रुपये सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मिळाले. आमदार निलेश राणे यांनी मुलासह राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राणेंच्या मुलानं धरला होता राज ठाकरेंसोबत बोलण्याचा हट्ट. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं. 70 वर्षांपासून काँग्रेस पक्ष ईव्हीएम हॅक करत होता तर ठीक होतं, आता भाजपनं केलं तर वाईट वाटतंय का? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यातील विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. यामध्ये बौदा इथल्या उपसरपंच आणि नगरसेवकांचा देखील समावेश आहे. 2026ची नीट परीक्षा संगणकावरती घेण्यात येण्याची शक्यता आहे. या नव्या बदलासाठी केंद्रीय शिक्षण विभाग आणि आरोग्य मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत. पेपर लीक होण्याच्या प्रकरणाच्या नंतर आता हे नवे बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी आता 80,000 कोटींवर. मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावरती विकास कामांसाठी केला जातोय. त्यामुळे गेल्या 2 ते 2.5 वर्षात मुदत ठेवी सध्या कमी होत आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमतीचं नवं सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल सादर करणार आहे. अहवालाला मंजुरी मिळाल्याच्या नंतर मुंबईमधील घरांच्या किमती साधारण 8 ते 10% कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल ही डिसेंबरपर्यंत येईल. अपघातांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. ठाणे शहरामधील पहिली मेट्रो ट्रेन ही ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रायल रन घेतली जाईल. घोडबंदर मार्गावरच्या गायमुख ते विजयनगरी असा 3 ते 3.5 किलोमीटरचा हा पहिला टप्पा असेल. दहिसर ते भाईंदर महामार्ग तयार करण्यासाठीचा मोठा अडथळा दूर होतोय. येत्या 3 वर्षांमध्ये हा मार्ग तयार झाल्याच्या नंतर नरिमन पॉइंट ते मीरा भाईंदर हे अंतर कोस्टल रोडच्या मार्गे केवळ अर्ध्या तासामध्ये पार करता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकामधील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम हे शेवटच्या टप्प्यात आहे. पूल 25 सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन. डोंबिवलीमधील पलावा पूल चर्चेत आलाय. शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी पुलावरती खड्डे पडल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. आता पुलावरती पुन्हा एकदा खोदकाम सुरू आहे. कल्याणमध्ये 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी. दुर्गाडी किल्ल्यावरच्या दुर्गाडी देवी नवरात्र उत्सव हा सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नाशिक शहरामध्ये रस्त्यांची चाळण, जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य. पेठ रोड भागामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्याची पाहणी केली. राज्यामध्ये पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासोबतच पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. बीडच्या आष्टी तालुक्यामधील माळेवाडी इथल्या नदीला महापूर. परिसरामधील सर्व घरांना पाण्याचा वेढा. रुग्णाला उपचारासाठी नेता न आल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला. 1 हेक्टरवरच्या कांदा पिकामध्ये पाणीच पाणी झालंय. कांदा सडल्यामुळे बळीराजाला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस बरसलाय. वाशिममधल्या धनज बुद्रुकमध्ये जोरदार पाऊस. धनज गाव परिसरामध्ये पाणीच पाणी झालंय. रस्त्यांवरती आणि काही घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलेलं आहे. लातूरच्या काटे जळगावमध्ये जोरदार पावसामुळे ओढ्याला पूल आलाय. पुरावरून जाणारा एक जण पाण्यामध्ये वाहून गेला तर दुसऱ्याला वाचवण्यामध्ये सुदैवानं यश आलंय. सोलापूरमधल्या सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं. कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावरती आली असता तोल जाऊन ती या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडली होती. लातूरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. पावसामुळे गावामध्ये पाणी शिरलंय आणि अनेक वाड्यांना सुद्धा पुराचं स्वरूप आलेलं आहे. परभणीच्या टाकळी नीलवर्ण या गावाचा संपर्क तुटला. गावाला जोडणारा पूल हा लहान आणि अरुंद असल्यामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणावरून पाणी वाहत आहे. हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. 3.25 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे.
सरकारनं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमधल्या उपरीमध्ये ओढ्यावरती पूल बांधण्याची नागरिकांची मागणी आहे. पूल नसल्यामुळे नागरिकांना करावा लागतोय तारेच्या सहाय्याने बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं थैमान. पावसामुळे मढी, शिरपूर या परिसरामधील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार. शिरूर तालुक्यामध्ये कीरा नदीकाठावरच्या गावामध्ये शेतजमिनींचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची भावना. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामधील कामठवडा, कुऱ्हाड शेतशिवारामध्ये पाणी शिरलं आणि शेतीचं नुकसान झालंय. तातडीनं नुकसान भरपाईची मागणी. मुंबईच्या चारकोपमध्ये पतीकडून पत्नीची हत्या. पैशांच्या वादामधून हा वाद झाल्याच्या नंतर हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या परळीमध्ये मुलाकडून आईची हत्या. राहतं घर नावावरती करायला नकार दिल्यामुळे डोक्यामध्ये दगड घालून आईची हत्या केल्याची माहिती. भोजन कवाडीमधली ही घटना आहे. आरोपी चंद्रकांत कांगणे याला अटक झाली आहे. मुंबईमध्ये घर मालकाकडून भाडोत्रीवरती हल्ला. घरामध्ये लहान मुलगा रडत असल्याचा मनात राग धरून हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यामध्ये भाडोत्री गंभीररित्या जखमी झालाय. ओशिवरा पोलिसांकडून आरोपीला अटक. नालासोपाऱ्यामध्ये क्षुल्लक वादामधून नायजेरियन नागरिकाची डोक्यामध्ये काचेची बाटली फोडून हत्या. 2 नायजेरियन नागरिकांना अटक. 3ऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कल्याणमधल्या नेतिवली परिसरामध्ये नशेखोरांचा हैदोस. घरांच्या खिडक्यांची तोडफोड, घरावरती दगडफेक, महिलांची छेड काढली जाते. शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार. कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावरती जीवघेणा हल्ला. इचलकरंजी जवळच्या कबनूरमधली ही घटना आहे. शिरोळ तालुक्यामधील जांभळीच्या पितापुत्रांसह 4 जणांवरती गुन्हा दाखल. नांदेडमधील वाईन मार्ट इथे चालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. बीडच्या अंबाजोगाई जवळच्या मगरवाडीमध्ये जुन्या प्रकरणाच्या वादामधून एका तरुण व्यापाऱ्यावरती लोखंडी कत्तीनं वार. या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. भिवंडीमधील वेगवेगळ्या भागामधून 3 तरुणांना अटक झाली आहे. तरुणांनी जवळपास 3 लाख रुपये गोळा करून ते फिलिस्तीन देशामध्ये पाठवल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील शेडगाव फाटा परिसरामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची वाहतूक. या प्रकरणी 4 जण पोलिसांच्या ताब्यात तर 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. 10 वर्षांपासून फरार असलेला गुन्हेगार अरुण चतरंग्या शिंदे याला अटक. दरोड्यासह आरोपीच्या विरोधात 17 गंभीर गुन्हे दाखल होते. धाराशिवच्या लोहऱ्यामध्ये पोलिसांची कारवाई. गडचिरोलीमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशाचा आमिष दाखवून शिक्षक दाम्पत्याची 25 लाखांची फसवणूक. या प्रकरणी अहेरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. वर्ध्याच्या सेलूकाटा इथल्या नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा झाली. उलटी आणि मळमळ झाल्यामुळे 19 विद्यार्थ्यांवरती शाळेमध्ये उपचार तर 2 विद्यार्थ्यांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ खेरवाडीजवळ कारचा अपघात झालाय. भरधाव वेगानं जात असलेली कार ही डिव्हायडरला धडकली. अपघातामध्ये 2 ते 3 जण जखमी. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मुंबईच्या परळ वर्कशॉपमधून देवीची मूर्ती घेण्यासाठी मंडळांची गर्दी. मोठ्या उत्साहामध्ये भक्तांकडून देवीचं आगमन. सीएसएमटीकडून दादरकडे जाणाऱ्या मार्गावरती यामुळे वाहतूक कोंडी झाली. नाशिकच्या येवल्यामधील कोटमगाव जगदंबा माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहील. मंदिरामध्ये शेकडो स्वयंसेवकांची व्यवस्था. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सप्तशृंगी गडावरती प्रशासन सज्ज झालंय. यात्रेच्या काळामध्ये मंदिर हे दर्शनासाठी 24 तास खुलं राहील. खासगी वाहनांना बंदी आहे. नाशिक जिल्ह्यामधील रेणुका मातेच्या मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होती आहे. मंदिर परिसरामध्ये वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये चतुशृंगी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाची तयारी. भाविकांना देवीचं व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी नियोजन. नवरात्र महोत्सवामुळे आजपासून तुळजाभवानी देवीचं महाद्वार भक्तांसाठी बंद राहील. आज पहाटेपासून घाटशीळ पार्किंग इथल्या दर्शन मंडपामधून दर्शनाची व्यवस्था. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर. बैलजोडीचं पूजन करा. पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना आग्रह. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाच्या नंतर दादांनी बैलजोडीचं पूजन केलं. इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलपोळा साजरा केला. माझा बळीराजा सुखी होऊ दे असं साकडं घातलं. घटस्थापनेला अवघा 1 दिवस बाकी आहे. अहिल्यानगरमध्ये देवीच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांवरती आता लगबग दिसते आणि शेवटचा हात या मूर्तींवरती फिरवला जातोय.
पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडामध्ये भाद्रपदी बैलपोळ्याच्या निमित्ताने मिरवणूक. बैलपोळा मिरवणुकीमध्ये भंडाऱ्याची उधळण करत डीजेच्या तालावरती नृत्यांगना थिरकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. महिलेनं पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं. पत्नीनं रागाच्या भरामध्ये पतीच्या प्रेयसीला मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर इथल्या खजनी परिसरातली ही घटना आहे. इंदूरमधल्या खजुरी बाजारामध्ये 2 महिलांची एका दुकानदाराला काठ्यांनी मारहाण. दुकान मालकाला जागेच्या संदर्भात डिपॉझिट म्हणून 2 लाख रुपये दिले होते, पण त्याने पैसे परत न केल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. गाझियाबादवरून अंबाला या ठिकाणी जाणाऱ्या ट्रकमध्ये आढळला कोब्रा. वन्यजीव विभागाला घटनेची माहिती देऊन या कोब्र्याला जंगलामध्ये सोडण्यात आलं. आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, दक्षिण पॅसिफिक प्रदेशामधून दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता ग्रहणाची स्थिती. अमेरिकेकडून H-1B व्हिसासाठी नवीन नियम आजपासून लागू. नवीन अर्जदारांना मोजावे लागतील 88 लाख रुपये. जुन्या H-1B व्हिसाधारकांना नवे नियम लागू नाहीत. ट्रम्प प्रशासनाच्या नवीन धोरणामुळे अमेरिकेमधील शिकागोमध्ये हजारो लोक रस्त्यावर. इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट प्रशासनाकडून शहरामध्ये छापे टाकण्यात येत आहेत. अमेरिकेच्या लष्कराकडून दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या जहाजावरती हल्ला. अमेरिकेनं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जहाजावरती हल्ला करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामधला अधिकचा तपास सुरू आहे. प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांच्यावरती अंत्यसंस्कार. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी दिल्ली विमानतळावरती जुबिन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.